सावता महाराज यांचा अभंग पाहणार आहोत। संत सावता महाराजांचा अभंग आज आपण शिकवणार आहोत, शिकणार आहोत। अभंग म्हणजे जे कधी भंग पावत नाही त्याला अभंग असं म्हणतात। आणि या अभंगाची रचना संपूर्ण भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते। महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाने ही अभंग रचना विद्यार्थ्यांनो सुरू केली। जे कधी भंग पावत नाही त्याला अभंग म्हणतात। त्याचप्रमाणे अखंड महात्मा ज्योतिराव फुले यांनी अखंड लिहायला सुरुवात केली। ज्याच्यात कधी खंड पडत नाही त्याला अखंड असं म्हणतात। आता या अभंगाने काय केलं, मोठी क्रांती केली। या भारतातील, या समाजातील ज्या अंधश्रद्धा, रूढी, परंपरा ज्या होत्या त्यांच्यावर कडाडून विरोध करण्याचं काम या अभंगाद्वारे केलं। वारकरी संप्रदायानं सोपा भक्तीचा मार्ग आपल्याला शिकवला। आपल्या कामात, आपल्या कष्टात, आपल्या कार्यात हा आपला देव लपलेला आहे असं सांगण्याचं काम वारकरी संप्रदायाने केलं। संत सावता महाराज असतील, गोरा कुंभार असतील, संत तुकाराम महाराज असतील, संत ज्ञानेश्वर महाराज असतील, संत नामदेव महाराज असतील, या सगळ्या संतांनी आपल्याला जो काही धर्म शिकवला तो धर्म माणुसकीचा धर्म शिकवला। प्राणी मात्रावर दया करण्याचा धर्म शिकवला। वृक्षवल्ली आम्हा सोये रे वनचरे अशा निसर्गामध्ये सुद्धा, झाडा फुलामध्ये सुद्धा जीव आहे। लहान लहान जीवामध्ये सुद्धा जीव आहे। त्याच्यावर आपण दया दाखवा, प्रेम करा, आपलंच करा अशी शिकवण ही संतांची शिकवण आपल्या महाराष्ट्रामध्ये मिळाली। तुम्हाला चौथीला पाठ होता संतांची शिकवण। महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे। हो, खरंच संतांची भूमी आहे। महाराष्ट्रासारखे संत जगाच्या पाठीशी कुठंच मिळणार नाही। साधी राणी, उच्च विचारसरणी असणारी महाराष्ट्राची संत परंपरा आहे। काय सुंदर संत आपल्या महाराष्ट्रातले दिसतात। संत गाडगे बाबा, संत तुकडोजी बाबा हे आपल्या महाराष्ट्राचं भूषण आहे। आज संत ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस खरंच यांना संत म्हणावं का काय म्हणावं हा मोठा प्रश्न आपल्या समोर येतो। अरे संतांनी आपल्याला शिकवलं कसं राहायचं, कसं खायचं, कसं बोलायचं, त्यांची वेशभूषा काय आहे, त्यांची केशभूषा काय आहे, त्यांचं राहणीमान काय आहे, काय ते वारकरी संप्रदायाचं राहणीमान उच्च कोटीचं, उच्च कोटीचं राहणीमान आहे। स्वच्छ कपडे, त्या ठिकाणी सुंदर असणार, त्या ठिकाणी पोशाख, हे वारकरी संप्रदायाचं लेणे वागण। माणसामध्ये राहून माणुसकी शिकवण्याचं काम संतांनी केलं। आज त्या संतांचा अभंग आज आपण घेणार आहोत। संत सावता माळी काही साधारण व्यक्तिमत्व नव्हतं। आज संत सावता महाराज यांनी आपल्या मळ्यातूनच विठ्ठल भक्ती करून दाखवली। आपण त्या ठिकाणी देव प्राप्त करण्यासाठी हजारो किलोमीटर पायी यात्रा करतो, नाना प्रकारचे शरीराला त्रास देतो। अशा गोष्टींना देव कधी प्राप्त होत नाही किंवा देव कधी दिसत नाही। देव आपल्या कामातून दिसत असतो। देव आपल्या कष्टातून मिळालेलं फळ म्हणजेच देव आहे। देव काय त्या ठिकाणी चार भुजा असणारा देव येणार नाही, कुठेतरी तो प्रसन्न होणार नाही, कुणाला झालाही नाही आणि कुणाला यानंतर होणारही नाही। म्हणून आज जो अभंग तुम्ही शिकणार आहात तुमच्यातली जी देव कल्पना आहे तुमच्या समोर सत्य राहणार आहे। जी देवाची कल्पना तुमच्या मनामध्ये आहे आज तुम्हाला ती मी सांगणार आहे। संत सावता महाराज हे वारकरी संप्रदायाचे संत होते वागानो। वारकरी संप्रदायाची स्थापना आपल्याला संत ज्ञानेश्वर महाराजांनी केली, नामदेव महाराजांनी केली आणि वारकरी संप्रदायाची इमारत फळा आली। बहिणाबाई म्हणतात संत कृपा झाली इमारता फळा आली। ज्ञानदेवी रचला पाया उभारिले देवलाया, नामा तयाचा किंकर तेने रचले ते आवर। जनार्दन एकनाथ खांब दिधला भागवत, तुका झालेसी कळस भजन करा सावकास। बहिणी मने पडकती ध्वजा, निरूपण राहे ओजा। अशी वारकरी संप्रदायाची मांदियाळी आपल्याला माहिती पाहिजे। आपण त्यांचे लेकर आहेत। आज तो वारकरी संप्रदाय आपण सांगितला पाहिजे, अरे आमच्याकडे परंपरा आहे,
आमच्याकडे महानुभव पंतांची परंपरा आहे, आमच्याकडे वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. आम्हाला असला देव नकोय, आम्हाला असला संत नकोय, आणि आम्हाला तुम्ही सांगितलेला असला धर्म नकोय. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. अहो, जगाला प्रेम अर्पण्याचं काम हा खरा धर्म आहे. परंतु आज त्याची शिकवण दिली जात नाही. द्वेष भावना, एकमेकाबद्दल मत्सर, द्वेष, राग भरवण्याचं काम चालू आहे. आम्हाला शिकवण दिली त्या वारकरी संप्रदायाची. वारकरी संप्रदायाचं दैवत काय आहे? पंढरी नगरी दैवत श्री हरी, हे की नाही? जाती वारकरी नित्य नेहमी. आणि तो विठ्ठल आहे. या विठ्ठल उभे आपल्या शेतकरी बाबासारखा दिसतो. काय राणीमान आहे, डोक्याला फेटा आहे, काळा साळा वर्ण आहे त्याचा, आणि खाली धोतर आहे, कमरेवर 2 हात आहे. बांधावर उभा राहिलेला डिट्टू बाबासारखा दिसणारा तो विठ्ठल आमचा देव आहे. कुणाला लागत नाही, कुणाला मागत नाही, कुठली पशु हत्या करा म्हणत नाही, कोणाच्या लेकरामध्ये तापीनं लेकरू कधी भाजत नाही, कुणाच्या अंगात येत नाही. काय देव आहे? दर्शनाला सुद्धा या म्हणत नाही. तुम्ही जे काम करतायत ना ते प्रामाणिकपणाने काम करा, हा विचार सांगणारा विठ्ठल आहे. तुमच्या कामात आहे म्हटलं मी. माझ्याकडे दर्शनाला यायची गरज नाही, शरीराला त्रास द्यायची गरज नाही. जे तुम्ही काम करता त्या कामामध्ये प्रामाणिकपणा दाखवा. तिथं माझं वास आहे, तिथं माझं वास्तव्य आहे, तिथं मी राहतोय म्हणतोय विठ्ठल. किती छान देव आहे. आणि असा देव आपण सोडून दुसऱ्या देवाच्या नादी लागायचं, दुसऱ्या संतांच्या नादी लागायचं. किती आपलं किती नामुष्की आहे. आपल्याला परंपरा काय साधी आहे का? आपल्याला वारकरी संप्रदायाची परंपरा आहे, आपल्याला संतांची परंपरा आहे. आणि परंपरा साधी नाही वागानो. आणि परंपरा, त्या परंपरेचे पायी होण्याची पात्रता माझ्या अंगी आहे, म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. केला पाहिजे प्रयत्न, ठासून बोलायचं. कोणता महाराज जर दुसरीकडे राहिला असेल तर आम्हाला ही शिकवण आहे, आम्हाला नकोय. आम्हाला फक्त त्या ठिकाणी मंत्र, त्या ठिकाणी आम्हाला सांगितलेला एक जप, देवाचं नामस्मरण, चिंतन हेच आमच्यासाठी भरपूर आहे. आम्हाला यज्ञ याग विधी करायचे नाही. योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी का करशील जण. आम्हाला त्या कल्पनेमध्ये जायचं नाही. आम्हाला संत सावता बाबांना, संत सावता महाराजांना जो संदेश दिलाय ना, तो संदेश आम्हाला सांगायचा, त्याप्रमाणे आम्हाला वागायचे. कांदा मुळा भाजी आवगी विठाबाई माझी. अहो विठाबाई कोण आहे माझी? कांदा मुळा हीच माझी विठ्ठल आहे, हीच माझी रुक्माई आहे. यापेक्षा माझं मोठं काही नाहीये. संत सावता महाराजांचा काय विचार आहे तो, आणि हा विचार आपण जपला पाहिजे. रिकामं त्या ठिकाणी जायचं नाही, कुठे यायचं नाही, खर्च करायचा नाही, काम सोडून कुठे जायचं नाही. शरीर आपलं, हे जे काही शरीर आहे, हा जे काही जीव आहे, खूप मौल्यवान आहे. त्याला जपलं पाहिजे, जपलं पाहिजे. चेंगरा चेंगरीमध्ये हजारो लोक कुंभमेळ्यामध्ये गेले, जीवाशी गेले. बागेश्वर बाबा म्हणायला लागले की स्वर्ग त्यांना मिळाला. चिठ्ठ्या चपाट्या करणारा बाबा त्या ठिकाणी त्यांना म्हणतो तुम्ही स्वर्गात जागा मिळाली. काय रे विचार? असे विचाराचे संत जर असले तर किती देशाचं चांगलं होईल का वाईट? देश महासत्ताक पण अशा संतांना अजिबात बनणार नाही. कुणाचं तरी चिठ्ठीवर नशीब काढायचं, कुणाचं तरी भविष्य सांगायचं, म्हणून एवढंच भविष्य सांगणारा होतास बाबा, तो सांगायचं उद्या चेंगरा चेंगरी होणारे, संगम घाटावर जाऊ नका. लबाडी किती आहे. कधी जादूटोणा केला का आपल्या संतांनी? कधी चमत्कार दाखवला का? कधी भविष्य सांगितलं का? नाही. खरे संत आहे. कधी संपत्ती गोळा केली का? कधी मोठ्या मोठ्या गाड्यात फिरले का वारकरी संप्रदायाचे संत? अरे नाही रे, अजिबात नाही. काय ती परंपरा, काय विचार आहे? असे विचाराचे आज संत राहिले नाहीत, म्हणून ह्या देशाचं, समाजाचं वाटोळ व्हायला काही वेळ लागणार नाही. लोकांना दुसऱ्या मार्गावर नेण्याचं काम करत आहे. पाहिले संत कसले ते, कसे विचित्र चित्र असणारे संत, त्यांना आपण त्या ठिकाणी दर्शन घेतो. चांगले शिकलेले विज्ञानाचे विद्यार्थी. तुम्हाला तुमचं लग्न लागू बाबा, असं जर करायचं असेल. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने या जीवा सुख वाटे. एकच देव करणं बाबा, 17 का बोंबलो तू? आणि ते देव कोणता पाहिजे? कोणता पाहिजे? आई वडील. माझे जिते जागते देव माझे आई वडील, माझे पाठी राखे देव माझे आई वडील.
माझं आयुष्याचं छत्र म्हणजे माझे आई वडील, हे आपले देव आहे. ती आपला विठ्ठल आहे, ती आपली रुक्माई आहे, कुणी नाही आपलं दुसरं. म्हणून सावता बाबांना जे संदेश दिला, जी शिकवण दिली, ती साधी नाही. आणि ते मागितलं काय? आजचे संत पैसे ठेवल्याशिवाय ते आंघोळा लाविना जाईल आंघोळा. पण संत त्यांचं मागणं तर स्वतःसाठी चालू आहे, जे ते माझ्या कुटुंबासाठी, पैशासाठी, इस्टेटसाठी, मोठ्या गाड्या बंगल्या इमारतीसाठी लोक संत पैसा म्हणून भीक मागायला लागले. पण मागणे ते एक काय बघा, संत सावता बाबाचा अभंग, मागणे ते आम्हा नाही हो कोणाशी, आठवावे संताची हेची खरे. देवापाशी मागणं कोणतं मागितलंय? देवा मला खुशाल ठेव, देवा मला श्रीमंत कर, माझ्या लेकरा बाळाला चांगलं कर, अजिबात नाही. संत हे कधी कुटुंबासाठी मागत नसतात, संत हे स्वतःसाठी कधी मागत नाहीत, संत समाजाच्या कल्याणासाठी, है की नाही? संतांची होती, बरोबर आहे, संतांच्या कल्याणासाठी स्वतःची राख रांगोळी करून घेणारे संत. हे संतांचं ह्यांना काय करणार आहे हल्लीच्या ढोंगी आणि सोंगी बाबाला, है की नाही? अंगा लावणी राख डोळे झाकून करते पाप, लावणी वैराग्याची कळा भोगी विषयाचा सोहळा. असले संत, असे संत झाले किती तोडी तंबाखूची नळी. असले संतांना मला लागते का? गांजा फुके कुठं काही त्याला संत म्हणायचं? चुकीचं आहे बाळांनो. अशा संतांच्या पायाकडे नाही, त्याच्या चेहऱ्याकडे सुद्धा बघणं पाप आहे, हे माझं म्हणणं आहे. बघू नका त्यांच्या. आपल्याला संत भरपूर आहेत घरात, त्यांचं वाचन करा आणि आपलं आपलं जे काम आहे शिक्षणाचं, ते शिक्षणाचं काम करत राहा. मागणे ते आम्हा नाही हो कोणाशी, आठवावे संताशी हेची करे. आम्हाला काही मागायचं नाही, इस्टेट नाही, संपत्ती नाही, धन नाही, धान्य नाही, काही नाही. आम्हाला फक्त संतांचं आठवायचं, चांगले लोक आम्हाला आठवायचे. आमच्या स्मरणामध्ये एकच असला पाहिजे विचार की चांगले लोक माझ्यासोबत कधी येतील. चांगले लोक मिळणं फार कठीण आहे काम आज सध्या, सोपं गोष्ट नाही आहे चांगले लोक मिळणं. वाईट लोक आपल्याला पावलं पावली आहेत, चांगले भेटणं फार मुश्किल आहे. म्हणून चांगल्या लोकांची संगती आम्हाला करायची, संतांची संगती मनोमार्गगती. अरे संतांची संगती पाहिजे, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंकमतीचा घडो, विषय सर्वार्थ न आवडो. अशी संगती आम्हाला पाहिजे, चांगले शब्द आमच्या कानावर ऐकू आले पाहिजे. ही खरी संतांची विचार. मग संत सावता बाबा म्हणले मला चांगल्या लोकांची संगत मिळू दे. हे मागणं संत सावता बाबांना मागितलं. दुसरं मागितलं का? चांगल्या लोकांची संगत मला मिळू दे, बाकी काही नको रे. आणि पुन्हा म्हणतात पूर्ण भक्त आम्हा ते भक्त दाविती, घडावी संगती तयाची. आता सगळे भक्त सगळेच बघा, लाखो भक्त आहेत, कोटीवर भक्त आहेत, परंतु ते पूर्ण भक्त नाहीयेत, ते अर्धवट भक्त आहेत. आणि आपण त्यांना भक्त म्हणतो. आता जे गेलेले सगळे भक्त होते का? फिरण्यासाठी गेले, काही बघण्यासाठी गेले, काही जायचंय म्हणून गेले, काही लोक दाखवण्यासाठी गेले आम्ही किती देवदेव करतोय, आम्ही किती त्या ठिकाणी धर्माचं पालन करतोय. असे दाखवण्यासाठी काही हौशे नवशे गेले, त्यांना पूर्ण भक्त म्हणत नसतात. आज पूर्ण भक्त कोणीच नाहीये. आज पूर्ण भक्त आहे का कोणी? अजिबात नाहीये. सगळे आपापला स्वार्थ चालू आहे, आपापल्या काम वासना पूर्ण करण्याचं काम हे लोक करतायत. आणि भक्ताच्या नावाखाली लोकांची फसवणूक करण्याचं काम चालू आहे. म्हणून भक्त आणि संत होऊन गेले, आज कुठंतरी आहेत ते म्हणजे आपल्यातच आहे. जिथं चांगलं आहे, जिथं निस्वार्थी सेवा आहे, जिथं त्याग आहे, जिथं कष्ट आहे, तिथं भक्त आहे, तिथं संत आहे. एवढी व्याख्या लक्षात ठेवा, बाकी कुठं काही करायची गरज नाही. सावता म्हणे कृपा करी नारायणा, देव तोची जाणा असे. मग बघा देव कोण आहे? मग देव तोच आहे. देव ते नाही आभाळातून स्वर्गातून त्या ठिकाणी येणारा, वैकुंठातून येणारा, त्याला देव म्हणले नाही. काय विचार आहे संत सावता बाबांचा? तोच संत आहे जो पूर्ण भक्त आहे ना, त्यालाच आम्ही देव म्हणू, बाकी आमच्याकडे दुसरा देवच नाही. काय विचार? चांगला माणूस जो निस्वार्थी सेवा करतो, दुसऱ्याचं दुःख पाहून ज्याच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात, दुसऱ्याचं सुख पाहून ज्याला सुख वाटतं, तोच पूर्ण भक्त आहे. आणि तोच माझ्यासाठी काय म्हणले संत सावता बाबा? देव आहे म्हणले. काय सोपी व्याख्या. कशाला बोंबलत जायचं आपण इकडं तिकडं? काय गरज जायची? का शरीराला त्रास द्यायचा? का जीव गमवायचा? हे पुन्हा जन्म नाहीये, जन्म तीनच आहे. हो मान्य, आम्ही तीन करू,
एक तुमचं बाल्य अवस्था आहे बघा, एक तरुण आणि एक वृद्ध अवस्था आहे. 3 टप्प्यामधून आपल्याला जावं लागतं हे 3 जन्म आहेत माझं. हो, हे पण एकाच जन्मात. मग हे जगायचं आयुष्य तर चांगलं जगायचं. आणि आपण आपलं या समाजाचं काहीतरी देणं लागतो. आपण जन्माला येऊन काहीतरी लोकांची सेवा केली पाहिजे. यासाठी आपल्याला काय करायचंय तर आपल्याला या संतांच्या मार्गावर चालायचंय. ते दुसऱ्या तिसऱ्या नाही, वारकरी संप्रदायाच्या मार्गावर जायचंय. आणि हा वारकरी संप्रदाय जो संत सावताबाबाला अपेक्षित आहे, तो कष्टातून आहे, आपल्या कामातून आहे, त्यालाच आपण देव म्हणायचं. आणि असा माणूस जर आपल्याला मिळत असेल तर त्या ठिकाणी त्याचे पाय धरायचे आणि तोच आपल्यासाठी आहे. मग तो आपला कुणी असू शकतो, आपले शिक्षक असू शकतात. जो सगळ्याची तळमळ असते ज्या व्यक्तीला, तो आपला देव आहे. सिंधुताई सपकाळ असतील, त्या सुद्धा देव आहे. ज्या अनेक अनाथाची माय असते सिंधुताई सपकाळ. संत गाडगे बाबा असतील, संत तुकडोजी बाबा असतील, असे आपले सगळे त्या ठिकाणी सेवा करणारे लोकांची, गोरगरिबाची ते संत आहेत, ते देव आहेत. त्यांच्या सानिध्यात जा आणि या देवाची व्याख्या जरा थोडी बदला आणि आपण सुद्धा आपलं आयुष्य बदला. एवढंच आज या ठिकाणी आपण सांगणार आहोत. असा अभंग मला जो भावार्थ कळाला मी तुमच्या पुढे ठेवला. पण याच्यातून एक घेतलं पाहिजे, संत सावतोबांनी भक्त कोण आहे ते सांगितला. आणि तसा भक्त जो पूर्ण आहे त्यालाच देव मानायचे, दुसऱ्या तिसऱ्याला मानायचं नाही. असं देवाकडे मागणं केले. पण आपणही मागितलं तर काय मागावं हा संदेश आपल्यामध्ये असला पाहिजे. एवढं आपण जो संदेश आहे ते ध्यानात ठेवला पाहिजे. आणि आता आपण थांबूया. राहिलेला जो दुसरा अभंग आहे, आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच शस्त्रे यत्ने करू, शब्दाची आमच्या जीवाचे जीवन, शब्दाची धन वाटू जन लोका, तुका म्हणे पहा शब्दाची हा देव, शब्दाची गौरव पूजा करू. हा अभंग आपण उद्याच्याला पाहणार आहोत. संत जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग उद्याच्याला घेऊन आजच्या दिवसापुरतं एवढं. धन्यवाद.